ज्यांना ज्यांना बैलाला नावं ठेवली, बैल असा बैल तसा, आवताचा बैल, अरे आवताला ते 2,000 रुपये आणत होता पण 20,000 वायदी नाही गेला कधी. 15,000 रुपये, 10-15,000 रुपये वायदी कुणी पण दिली असती बैलाला, पण बैल दिवसाला 2 बैल चेंज केली, ऊस फोडत राहिला. तुमच्याकडे व्हिडिओ आहेत बैलाचं, मग वायदीवर बैलानं पैसे किती केलं असतं. दुनिया वायदी घेते, त्यात काय झालं, ह्यानं बी घेतली असती, पण त्यावेळी बी घेतलं नाही. त्याचं नाव अजून आम्ही बी कधी खराब करणार नाही. ह्या मुलाखतीतनं सांगतो, रुपया कधी कोणाकडून वायदी घेणार नाही ना, कोणाकडून आम्ही गाडी भाड्याची अपेक्षा नाही. फक्त अपेक्षा एवढीच राहील की पळणारा असावा, जो पळेल त्याच्याबरोबर आपला बैल पळेल. आपण खाली सुट्टी करायला जाणार, बैलाचं इकडचं तिकडचं बैल पळून आल्यावर बैलाचा आराम होतोपर्यंत आपण मोबाईलला हात लावत नाही. काय झालंय ती म्हणजे गट काढलाय, सिमी काढलाय, ती नंतर बघायला भेटतं, पण बैलावर फक्त पळून आल्यावर बैल पुढे येत राय थांबायला. त्याच्यामुळे बैलावर जीव आणि महत्वाचं आयनन भाऊनी लय बैल काढा. नक्कीच. आणि आत डोळ्यातनं पाणी आलं. बघा, प्रेम असतंय जनावरावरती, बैलावरती, आणि घरच्या आई वडिलांवरती बी प्रेम असतंय. रामा तर काय भावासारखाच आहे आता. हा, भावच आहे. अजून एक आलाय आता शिंगरे आलाय. आणि फायनल घेतल्यानंतर काय वाटतं, आनंद काय असतोय? स्वतःच बोर्डाची परीक्षा सगळ्यात भारी गेल्यागत वाटतं. होय, बोर्डाची परीक्षा गेल्यागत वाटते भारी. बघा, नक्कीच. आणि आता हिंद केसरी होणार आहे म्हणते सगळे. हो, मग होणार का? होणार एकत्र होणार दोघं. हा. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण वाई तालुक्यातील एकदम डोंगराच्या पायथ्याशी असलेलं गाव म्हणजे आभेपुरी. आणि बघा, अनेक दिवसापासून आपण या दावणीचं नाव मैदानात ऐकतोय. एक संघर्ष काय असतोय बैलगाडी शर्यत क्षेत्रातला, तो आपल्याला या दावणीच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे. तसा या बैलाला तुम्ही ओळखताय, आपल्या चॅनेलच्या नावाने अनेक दिवस पळत होता आणि आज आभेपुरीच्या नावानं पळतोय. कैलासवासी अलका शिवाजी मांढरे यांच्या नावानं बैल पळतोय. आणि बघा, मालकाचं नाव आल्यापासून 2 महिने झालं बैल या दावणीला दिला, या गावात दिलाय, परंतु सलग गुलाल देण्याचं काम या कुटुंबाला दिलेलं आहे. त्यांच्या नावानं पूर्वी ज्या जाईल त्या मैदानात, अनेक मैदानात गट पास झाला होता, परंतु गुलालाचा मानकरी नव्हता. असा रामा पण आहे त्यांच्या दावणीचा. अनेक संघर्ष आहे. सगळा सांगायचं म्हटलं तर मी एकटा सांगू शकतोय, परंतु आपल्याला यांच्या माध्यमातून ऐकून घ्यायचंय. इकडे शिंगरे आणि रामा आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. आता आपण मुलाखत घेऊया. बघा, हा योग आला. अनेक दिवसापासून तुमची इच्छा होती, आज शिंगऱ्या तुमच्या दावणीला आहे, आम्ही तुमच्या दावणीला मुलाखत घेतोय. आमच्या म्हटलं तर मालगावचा काळजाचा गोळा आज तुमच्या दावणीला आहे, तुमच्या गावाच्या नावानं पळतोय. काय सांगचाल? एक काय नाही, बैल जरी आमच्याकडे आला असेल, आभेपुरीच्या नावानं पळत असेल, तरी अजून बी त्याला मालगावचा शिंगऱ्या म्हणूनच ओळखतात. आम्ही खाली जरी घेऊन चाललो असेल ना बैल, तरी सुद्धा प्रेक्षकातनं कितीतरी वेळा आम्हाला आवाज येतोय की मालगावचा शिंगऱ्या निघाला. आणि एवढा आम्हाला त्याचा अभिमान होतोय की तुमच्या मातीत एवढा अस्सल हिरा गाडला. नक्कीच हिरा गाडला, तरी खऱ्या अर्थानं तुमच्या दावणीला आल्यानंतर चांगला चमकायला लागलाय. आम्हाला बी आनंद आहे. काय सांगचाल? थोडासा संघर्ष आपण रामापासून सुरुवात करू, किंवा बैलगाडी शर्यत क्षेत्रात नवीनच असणारी दावण आहे, काय सांगचाल? नादाचं म्हणजे आमच्या गावाला, आम्हाला सगळ्यांना नाद लावला आमच्या रामानं. रामाबद्दल आपल्या सांगायला एवढं कमीच, फक्त त्याचा संघर्ष एवढा आहे की ज्यावेळी काही ना काहीतरी येईल तर त्याच्याबद्दल काय बोलू. ते फक्त एकच दिवस सांगेल की त्याचा दिवस लवकरच येणार आणि शिंगऱ्याच्या गळ्यातच घरची गाडी पळून तेच गुलाल होणार. कारण बऱ्याच जणांना वाटलं की रामा असं होते, पण रामाचं बॅडलक असं आहे की प्रत्येक चांगल्या मोठ्या मैदानात हिंद केसरी ह्याच्यात गट काढलाय आणि सलग 3-3, 4-4 मैदानात बैलाला आपल्याकडे आली आहे. सेमीला ज्यावेळी कड आली आहे त्यावेळी थोडक्यात मार खाल्लाय, असं बी नाही की 5 आणि 6 नंबरला राहिलाय, पण प्रत्येक वेळी पैऱ्याच्या अडचणी. आम्ही नादात नवीन होतो, नादात नवीन असल्यामुळं आमची ओळखी नव्हत्या, त्यामुळं पर्याय आम्हाला म्हणजे असं की वायदे दिली की बैल भेटते. मग ते असं करत 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 गेलं की ती नंतरही राहिलं. मग नंतर प्रत्येकाच्या अपेक्षा वाढत गेल्या. मग त्याच्यात बैल आमचा पळत असून सुद्धा ते फुलफिल अपेक्षाने आपण करू शकलो. मग त्याच्यात उलट त्याचा तोटा उलट आमच्या बैलाला झाला. आता बोलता तुम्ही म्हटला प्रत्येक मैदानात जायचं, वायदी द्यायला लागत होती. आजपर्यंत किती रकमेत वायदी दिली असेल, किंवा किती वायदी म्हणजे आपण आहे ना प्रत्येक चांगल्या बैलात पळलो. शेवटी चांगल्या वाईट जे असेल ते आपल्याला जे पटेल तेच आपण केलं, पण 3 ते 4 जण सोडली तर आपल्याला कुणीच बैल असा दिला नाही. ते आपले मांढरे होते पहिला नांद्या दिला, त्यांना आपल्याला बैल
चौकात दिला. परत आपण पेडगाव मध्ये पडलो नांद्या, त्यांना दिला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला माऊली वॉटर कॉलनीचा माऊली किती 2 ते 3 वेळा आली. आमचं बॅड लक असं की गट सुट्टा सीमेला गाडी सुट्टी पळती आणि एकदम तोंडावर निकालन गाडी फॉल गेली आपली. नाहीतर माऊलीवरच आपल्या रामाला गुलाल भेटला असता. पण काय नशिबाचं हे असते ती. पण ह्या 3-4 लोकांना सोडून मग बाकी सगळ्यांना आपली लेवलच केली. पैशाची अपेक्षा केली म्हणजे ना पैसे घेऊ द्या. माझं काय म्हणणं आहे माहितीये का, तुम्ही आम्हाला 30-40 मागताय ना, आम्ही बी देतोय तुम्हाला, आम्हाला आशा आहे. बरोबर, तुमचा बैल पळतोय म्हणून तर आम्ही एवढं तुमच्याकडे घेऊन येतोय ना. पण राव उद्या मैदान आहे आपलं, तुम्ही 40-45 आमच्याकडून घेताय आणि आदल्या दिवशी तुम्ही नाही ना बैल पळावला पाहिजे. मग बरोबर आहे. एवढे पैसे तुम्ही घेताय, 40-45 म्हणजे कमी आहे का? लिटरली आम्ही तुम्हाला 3 नाही तर 4 नंबरचं बक्षीस देतोय अगोदर. त्या केसमध्ये सुद्धा 3 बैलवाल्यांना आपल्याला आदल्या दिवशी बैल पळावला. म्हणजे मी काय ब्लेम करत नाही कोणावर, पण त्यांना आणि उलट आता कदाचित ही व्हावं, उलट त्यांना आता शिंगऱ्या पळतोय, रामा पळतोय, उलट परत द्यावा एखाद्या वेळेस बैल. पण आता वायदे नाही देणार. बरोबर की. कारण ते दिलेत म्हणजे बाकीच्या चिठ्ठ्या वगैरे त्या गोष्टी येतात. म्हणजे आता सुद्धा आता आमच्यात बरेच जण होते आणि ही जे आम्हाला वायदीतनं भाजलोय पळलोय ना आम्ही, शिंगऱ्या जसा घेतलाय आज 9 मैदानं झाली, वासरांबरोबर 3-4 मैदानं झाली, बैलांबरोबर झालेले. एकाही गाडी मालकानं खाली कमेंट चालू ठेवा, कुणीही सांगावं की आम्ही कोणाकडून गाडी भाड्या घेतले, चिठ्ठ्या आम्ही टाकल्यात, आमच्या गाडी भाड्यानं आम्ही गेलोय. उलट त्यातले 1-2 जणांचं म्हणजे आम्हीच बैल बोलावले, त्यांना आम्ही गाडी भाड्या दिली. बाकी नाही. पण सगळीच माणसं काय नसते, ती आम्हाला सोनगावची कैची त्यानं आता आम्हाला कसं भागातलं मैदान होतं ना आपलं, तर त्यामुळं आम्हाला वाटत होतं की ओपनला पळायचंय, तर पायरा नव्हता. आणि नेमका तो बैल आम्हाला पळताना दिसलेला, थोडासा गटाला मार खाल्लेला त्यानं टाकाटाकीत. पण माझ्या एका फोनवर सोनगावची कैची त्यांना म्हणजे ना काहीच विचार केला नाही. 26ला बैल पाळणार होता, त्याचा ऍक्च्युली पायरा झालेला, तरी सुद्धा 25ला आपल्यासाठी बैल आला. आणि मन मोकळेपणानं आल्यानंतर काय होतं ना, तर देगावच्या मैदानात तुम्ही बघितलं असेल, गट कडनं ऍक्च्युली बैल घेतानाची लयत मला बरेच लोक म्हटली, बैल ज्यावेळी कळलं की शिंगऱ्या घेतोय, सगळे म्हणले की बैल आतल्या बैलाला एवढे पैसे असतात का, तो बैल कुठं दोन्ही खांदी पळतोय, एकच खांद परत आतला, म्हणजे एवढे निगेटिव्ह. पण बैलावर वैयक्तिक माझा जीव एवढा होता की मला असं वाटायचं की दुसऱ्या दावणीला जाऊ नये बैल कुठं. आणि आमचा संघर्ष काय होता हे तुम्हालाच काही बऱ्याच जणांना माहिती की गुलालाचा. पण मला माहित होतं की पहिल्या 5 मैदानात बैल गुलालात राहणार का तर राहणार. आणि आता हे आज ह्यांना सुद्धा माहित नाही, 5 मैदान होस्तर पाहुण्यानं आमचे पैसे बी खर्च केलं नव्हतं की जरी उद्या काही झालं 19-20 आणि कोण नाराज असेल तरी बाबा बैल, कारण बैलच मालगावात होता. बैल आता त्यांच्या ड्युट्या चालू आहे, त्यामुळे बैल आपण इकडे आणलाय. बैल आबेपुरीत राहील, मालगावात राहील, दोन्ही एकच घर आहेत. उगाच तो व्यवहार गोष्ट झालीये, व्यवहार झालाय बैलाचा, आम्ही घेतलाय, त्यांना दिलाय, काय झालाय. पण असं काय हे नाही, कारण तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहितीये अर्धे गण की सुशील बैल विकणाऱ्यातला नाही. हो. कारण बैल विकल्यानंतर बी मला 10 जणांनी विचारलं, मला व्हॉट्सअपवर म्हणले एकदा दाखव कागद नक्की विकलाय का. पण म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की असा काय व्यवहारानं आमचा व्यवहार झालेलाच आहे. पण मालगावात राहील बैल, आबेपुरीत राहील, मनूचं पण नाव करेल, कारण आतापर्यंत मनेश्री सुशील जाधव नावानं बैल पाळला. इथून पुढे बैल यांच्या आईच्या नावानं पळतोय. आणि बैलाच असं आहे, आम्ही बैल विकत घ्यायच्या अगोदर बैल कोरेगाव मध्ये आज दुर्दैवानं आई नाहीये या जगात, कुणाला पण वाटतं की नाव राहावं. बघा, माणूस गेलं की 10-15 दिवस माणूस राहतं, 1-2 वर्ष राहतं, शेवटी एक जागा आपली पोकळी कुठेतरी रिकामी राहते. आईच्या नावावर गाडी पळती यांच्या कोरेगाव मध्ये आंधोडच्या सोन्याच्या, आणि जी नेमकी चिठ्ठी आलेली त्या चिठ्ठीवर गाडी फायनलला राहिली. खरं तर आम्ही बैल घेऊ न घेऊ आमच्या कधी डोक्यात बी नव्हतं आमच्या दावणीला बैल घेऊ, पण त्याच वेळी बैल आमच्या चिठ्ठीवर राहिला. नंतर किकलीच्या मैदानात ज्यावेळी सेमी काढला, कारण सेमी तुम्ही बघितलाच त्यावेळी वादळ चिमण्या चिकटून कुणाला घेत नव्हती, एवढ्या मोठ्या गाडीला आपण क्वार्टरला उतरलो किकलीत. म्हणजे हे सुद्धा आपल्यासाठी फायनलच होतं, कारण गाव भागातल्या मैदानात राहणं. आणि त्यावेळी सुद्धा म्हणजे आमच्या या चुलतीत त्यांच्याच नावावर गाडी राहिली. त्यामुळे बैल घेताना आम्हाला असं वाटलं की ऑलरेडी त्यानं आपल्याला 2 वेळा गुलाल दिलाय आमच्याच नावावर, त्यामुळे मग पुढे तसंच गेलो. नक्कीच. बघा, इतका संघर्ष होता की रामा एवढा पळावला, एवढा मोठा खर्च केला सांगण्यासारखा नाही, परंतु 4 लाखाचा कितीला गेला व्यवहार. ऍक्च्युली व्यवहार आपला
म्हणजे एका शब्दावर झाला व्यवहार. म्हणजे व्यवहार हा व्यवहाराचं बी सांगतो आता, हे सांगण्यासारखी गोष्ट नाही. ह्यांना बैल घ्यायचा नव्हता आणि ह्यांना बैल द्यायचा नव्हता, ह्या बेसवर चाललेलं. पण तुमच्या भागात भुईंचं मैदान झालं, बैल पळला नाही. आजूबाजूची 3-4 मैदानं जत्रेची होती, कुठंच बैल पळला नाही. कारण पायरा पण भेटत नव्हता ना, आपल्या वेळेस आर्थिक सुशीलच्या बी किंवा ह्याच्या आपले बी किंवा आपले बी नाही, आमच्या ज्यानं दोघांच्या जमलं आम्ही लय करायचो पायऱ्याचं ह्याचं त्याचं, पण नव्हतीच काय आपली परिस्थिती त्यावेळी. तर मी असंच रागात सुशीलला फोन केला की बैल बांधून ठेवतोय आपण एवढा मोठा, त्यापेक्षा म्हणलं पळवू आणि म्हणजे काहीतरी करू, नाही तर सरळ बैल विकून टाकू. त्यांना बी वाटलं की ते म्हणले काय मग विकून म्हणजे काय करणार. मी म्हणलं विकायचं असेल तर सांगा. ते म्हणले कोणतं. मी म्हणलं की पप्पू शेट आहेत, आणि ह्याचं नाव आमच्या भागात एवढं आहे की बैल सांभाळण्याच्या बाबतीत आणि ह्याच्या बाबतीत कोणच नाही. तर ज्या दिवशी मी पप्पूचं नाव सांगितलं की पप्पू शेट बैल घ्यायचं म्हणतात शेंगऱ्या, अक्षरशः एका मिनिटात ह्यांना हो सांगितलं. मी घरच्यांना विचारलं, घरच्यांना पण ह्यांच्या हो सांगितलं. पण खरं संघर्ष म्हणून तर तिथनं पुढे सुरू झाला. मला असं वाटलं की एका मिनिटात होईल, शेंगऱ्यासारखा बैल होतोय, पण नाही झालं तसं. एवढा विरोध झाला, बैल आतला बैल बाहेरचा, किंमत जास्त किंमत कमी, म्हणजे लय आता त्या गोष्टी न सांगण्यासारख्या आहेत फोनवर. पण बैलानं त्याचं त्या सगळ्यांना उत्तर दिलं. ज्यांना बैलाला नावं ठेवली, बैल असा बैल तसा, आवताचा बैल. अरे आवताला ते 2,000 रुपये आणत होता, पण 20,000 वायदी नाही गेला कधी. 15,000 रुपये 10-15,000 रुपये वायदी कुणी पण दिली असती बैलाला, पण बैल दिवसाला 2 बैल चेंज केली, ऊस फोडत राहिला. तुमच्याकडे व्हिडिओ आहेत बैलाचं. मग वायदीवर बैलानं पैसे किती केलं असतं, दुनिया वायदी घेते, त्यात काय झालं ह्यानं बी घेतली असती, पण त्यावेळी बी घेतलं नाही. त्याचं नाव अजून आम्ही बी कधी खराब करणार नाही. ह्या मुलाखतीतनं सांगतो, रुपया कधी कोणाकडून वायदी घेणार नाही ना, कोणाकडून आम्ही गाडी भाड्याची अपेक्षा नाही. फक्त अपेक्षा एवढीच राहील की पळणारा असावा, जो पळेल त्याच्याबरोबर आपला बैल पळेल. कारण रिलेशन वर देऊन ह्या माणसानं वर्षभर बैलांना मार खाल्ला, ते तुम्हाला पण माहिती आहे. रिलेशनवर बैल देता येतील आणि द्यावीच लागतात. आम्हाला सुद्धा लोकांना रिलेशनवर बैल दिल्यात. आता त्यांना आता त्यामुळं आता तर एवढ्या अडचणीत बैल राहतोय ना, रोज मला 10-15 फोन येतात आणि ती इतकं बेकार मेसेज येत तुम्हाला दाखवील की माझं एवढा चांगला नाही, असं नाही, याव नाही, त्याव नाही. अरे पण आता पैरे येतात, तू पळून घेतो ना. म्हणावं आम्ही 20-25 लाख वायदी दिली, त्याचं नाही तुम्ही काढणार म्हणा. कोण नसतंय हो कोणाचं. तुमचं किती ते लोक म्हणतात तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही दिली, तुम्हाला माहित नाही. दुसऱ्याला 1-2 जणांना वायदी घेतली नव्हती, ड्रायव्हर लोक त्यांना सांगा गेली ह्यांना बैल फुकाट का दिला म्हणून. हे एवढे पैसे देतात ड्रायव्हरांचे नाव तुम्हाला ही स्टोरी झाल्यावर सांगेल. म्हणजे एवढं काय विषय माहितीये का, कोण नसतंय कोणाचं. मग मला आता जेवढं होतं की पैर भेटतात मला आता, बैल फायनलला राहतोय, तर जी माझ्या जवळची माणसं आहेत, तुम्ही माझीच आहात, तर तुम्ही थोडे दिवस लय नाही हो, मी फक्त 22 तारीख म्हणतोय की पेडगाव. कारण काय माहितीये का, बैलावर सुनील मोरेंचा एवढा जीव की आज एवढं समालोचक आम्ही काय सुशीलनं कधी काय त्यांना 1,000-500 पुकारला नसतील. अक्षरशः त्या दिवशीच्या मैदानात म्हणजे एखाद्याबद्दल प्रेम किती असावं सुनील मोरेंचा. बैला विषय भरभरून बोललं, म्हणजे एखादा गरीब माणूस काय देतो, जसं आपण म्हणतो ना सुदाम्याचे पोहे, तसं मोरे सरकार बसलेलं 10 रुपयाची पाण्याची बाटली घेऊन सुशील अर्धा तास वाट बघत होता मोरेंची. ते आतमध्ये बसलेले ते व्हॅन असते ना तिथून, म्हणजे देणारा 10 रुपयाची सुद्धा भावना महत्वाची. म्हणजे बरेच लोक नाही का म्हणतात की समालोचकांना पैसे दिले तर पुकारतात, काय देतात, काय नाही. विकास जगदाळे सर असतील, मोरे सगळ्यात खरंच बैलावर आपल्या जीवापड प्रेम. काय कुणाला पैसे द्यायची गरज नाही, काय नाही. बैल पळायला लागला ना खूप सहकार्य करतात. जरा वाईट बैल पुढच्या रानात आवाजाला घाबरतो, काय होतो ना, माईक वगैरे बंद ठेवतात, सगळं आपल्याला सहकार्य सगळ्यांचं चांगले. अनेक मैदान बघत असतोय, मैदानात शिंगऱ्याच नाही रामा जेव्हापासून पळत असतो, गाडी बसो नाही बसो चेहऱ्यावरती हसू असतं. असं दोघं सख्खे भाऊ पाठीमाग बसलेत आणि आईच्या नावानं गाडी पळवताय. काय सांगचाल थोडस या क्षेत्राविषयी, आणि आता आज जो गुलाल करतोय बैल त्याच्याविषयी काय सांगचाल? काय नाही, असाच कायम गुलालात राहू. गुलाल म्हणजे काय तुमच्यासाठी? गुलाल म्हणजे सगळं गुलालात पाहिजे, फक्त कायम गुलालात पाहिजे. गुलालासाठीच पळतोय, बाकी काय नाही. 2 वर्षाला संघर्ष केलाय गुलालासाठी, आणि आज आता काय गुलालात राहावं एवढीच अपेक्षा आहे. असंच बैलाला हिंद केसरी करायचे. होणार 100%. आपण बोललेला शब्द वाया जात नाही. बैल आमचाच आहे, पण 100% हिंद केसरी होणार. हो, काल तर बैलाने 3 फेरेकडनं गट सेमी फायनल 3 फेरेकडनं पळलाय कडेपूरच्या मैदानात आणि 3 नंबर केलाय काल. नमस्ते. नमस्कार. बघा, बैल म्हटलं की एक नाद वेगळा असतोय. मुंबईपासून माणूस इथं मैदानाला येतोय,
काय नक्की बैलगाडी शर्यत किंवा ही गुलाल तुम्हाला मिळतोय, नंबर बैलावर पडतोय, काय नक्की असतंय? पण नाद तसा जुनाच आहे. आम्ही लहान असताना आमच्या आजोबांपासून गाड्या पळायच्या. हा आमचे घरचे आजोबा होते तेव्हापासून घरी आमच्या गाड्या पळायच्या. तेव्हा म्हणजे जुने जे अड्डे व्हायचे ना एकसरला, याला वेलंगला, मोठ्या बैलगाडी. मोठ्या ह्याच्या बैलगाडीत, हा तेव्हापासून आमच्या गाड्या पळायच्या. नंतर उद्योगधंद्यामुळे याच्यामुळे वडील मुंबईला, आम्ही सगळे शाळेत. नंतर आता आमच्या आईचं हे झाल्यानंतर भाऊ आमचा गावी राहिला. मग तेव्हा आपली घरी एक गाय घेतली. त्या गाईला रामा झाला. तेव्हा रामाला पण विकायचा होता सुरुवातीला, हा पण काय माणसं म्हणली की रामाला पळवून विका. पण आमचं म्हणजे बोलणं झालं होतं भावाचं की एकदा जर बैल पळला तर आपलं काय विकणं होणार नाही, कारण ते आपला जीव होणारच, शेवट जीव होणारच नाही म्हणलं. आणि रामाला आम्ही पहिल्यांदा अड्ड्यात नेला. आम्हाला मदत केली खरं सांगायचं तर कामतडीचे विलास मांढरे, त्यांचं गाव हे वाडाची वाडीच आहे आणि ते राहिलं तिकडे कामतडीला आहेत. त्यांचं आम्हाला खूप सहकार्य लागलं. आणि आमचे मेन म्हणजे आम्हाला वरकरवाडीचे आमचे तेजस वरकडे यांची खरं मोलाची साथ पहिल्यापासूनच. त्यांच्या रामाची सगळी नियोजन त्यांनीच केली. खरे आमचे यशाचे शिलेदार म्हणले तर आमचे वैभव गाडवे आणि प्रदीप मांढरे, रितेश मांढरे यांचं लय सहकार्य असतं प्रत्येक अड्ड्याला. बघा, रामानं नाद सुरू केला आणि आता तो नाद शिंगऱ्यानं पूर्ण केलाय. पूर्ण केला. शिंगरे आल्यापासून काय वाटतं? घेताना आमची तुम्हाला वाटलेलं का आपण पैसे देतो बाबा, 4 लाखाला जास्त पैसे देतोय? शिंगऱ्याचा पळ आम्ही आधी बी बघितला होता. आधीपासून 2 वेळा आमच्या नावावर पळला होता ना पावतीवरती. शिंगऱ्या पळणारा बैल ह्या आम्हाला माहित होतच. आणि शिंगऱ्याला आमची आता एकच इच्छा आहे की शिंगऱ्याकडनं की फक्त त्यानं आम्हाला बोलायलाच न्यावं बस. 100% नेणार. आणि ते नेणार आम्हाला खात्री आहे. ईर्ष्यलबाज बैल आहेत, ते ऐकत असते सगळे. आणि आम्हाला खात्री आहे शिंगऱ्या नेणार आम्हाला बोलायला. कुठल्याही क्षेत्रात काय घडवायचं म्हटलं तर आमच्या शिंगऱ्याचा जसा कुंभार म्हटलं तर आकाशच आहे. ड्रायव्हर बी त्यो, मालक बी त्यो, सुट्टी मेकर बी त्यो, सगळ्याच गोष्टी विनोद शेट केलेल्या आहेत त्यानं. काय थोडं त्याच्याविषयी बोलचाल आणि त्याच्याकडे बोलायला द्या माहिती थोडा. आकाश म्हणजे आहे ना, ती कृष्ण सुदाम्याची जोडी दोघं, एवढंच सांगेल मी. दोघं बी. आणि शिंगऱ्याची पहिली बिनजोड पासून ते आतापर्यंत, म्हणजे ज्या दिवशी कधी आमचं डिस्कशन होतं ना की शिंगऱ्याला पायरा बघतोय कोण नाही म्हणतोय, किंवा बैलाला कोणतरी पायरा देत नाही, किंवा बैलाला कोण नावं ठेवतंय, त्यावेळी आक्याचा राग मी बघितलेला आहे. म्हणजे त्यावेळी जो कोण म्हणलं ना ते फटकन त्याला असं म्हणजे असं वाटतं की लगेच त्याच्या बाहेर दुमडून त्याच्या शेजारी मला गाडी झोपायची. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स की किती जरी मोठी गाडी असेल तरी मी त्याची गाडी शिंगऱ्यावर मारेल. आणि गाडी आणि आख्या काही सगळ्यांना माहिती म्हणजे बाहेरच्या गाड्या हाणत बी नाही. आणि ड्रायव्हर नाही, फक्त एकाच घरच्या एकाचाच ड्रायव्हर, एकाचाच. आम्ही त्याला चेष्टन हिंद केसरी म्हणतो मीच सारखं की आमचा हिंद केसरी ड्रायव्हर आहे. पण खरं सांगू का, शिंगऱ्याला एक दिवस हिंद केसरी हाच करणार आकाश ड्रायव्हर काळंगवाडी. नक्की द्या, माईक द्या त्यांच्याकडे. बघा, हार में भी साथ, जीत में भी साथ, असे आकाश ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर नाही तसा, तो चांगल्या जॉबला आहे, चांगल्या घरचा माणूस आहे. मुळात आपण ड्रायव्हर क्षेत्रात कधी निवडलंच नाही. आपण बैलाच्या पोटी आपण गाडी आणत होतो. कारण पहिल्यापासून त्याला संघर्षच, म्हणजे जसा पळतो तेव्हापासून त्या वाटेला सगळा संघर्षच आला. आणि मुळात आम्ही पैर केलं पण मोठा पैरा आमच्या कधी झाला नाही. त्याला म्हणजे लय वेगवेगळी कारण आहेत. पैसा पण आहे किंवा माणसं पण तशी, किंवा ड्रायव्हरांनी पण किती ते व्यतिरिक्त, म्हणजे सगळं उलट. जरी पैरा झाला तर पैर कॅन्सल झालेत, मैदानात पैर कॅन्सल झालेत. मग मला ईर्ष्या आणि बैलाला पण ईर्ष्या. मग मी म्हणजे मला गाडी हाणाय पण येत नव्हती, तेव्हा मी चिंचणीत गाडी हाणलेली. तेव्हा त्या ड्रायव्हरला म्हणजे आम्ही ज्या गाडीवर बसवत होतो म्हणलं आज मी गाडी हाणणार नाही. तर हा काय बोलला की मग तू कशाला भीतू, नुसता गाडी बसून ये म्हणला, तरी बैलाचं काम करतोय. तसंच झालं, मला तर गाडी हाणाय पण येत नव्हती. ड्रायव्हर बी शिंगऱ्यानंच बनावला. हो, ड्रायव्हर मला शिंगऱ्यानंच बनावला. तेव्हा पहिलंच म्हणजे हा, तो दुसऱ्या गटात बसलेला. त्यामुळे मग आता म्हणजे ईर्ष्या तर शेवट पण राहतीच ना. तिथं गाडी त्याची आम्ही म्हणजे आता नाव घेत नाही, पण झालं. मग तिथनं जी गुलाल लागला, तिथनं बैलाला गुलाल तुटला नाही. आणि सगळ्यात म्हणजे बैलाविषयी सांगायचं एवढं कमीच आहे. ठीक आहे, असं किकलीत बैल ठेवलेला सांग. किकलीच म्हणजे माझं आवडीचं मैदान म्हणायला गेलं तर किकलीचं म्हणजे मैदान भागातलं. हा, भागातलं ते घरचंच मैदान का, जे आमचं गावच पडतं ते. तर तिथं माझी लय इच्छा होती बैल तिथं राहावा, बैल राहावा. आणि म्हणजे त्याची जिद्द आणि माझी चिकाटी, बैल तिथं राहिला तर राहिलाच. आणि महत्वाचा विषय, सकाळपर्यंत ती गोष्ट सांगायची राहिली, पावती माझी कडन लागलेली आणि मला पावतीच नव्हती.
मला पाहुण्यांचा फोन आला सकाळी, आकाश काय करणार आहे म्हटलं, मला पावतीकडे मी कडनं पळणार आहे. तर त्यांनी मला मधली पावती दिली. म्हणजे अक्षरशः मला सकाळी डोळ्यात पाणी आलं. माझी म्हणजे आई शेजारी होती. आई म्हणली तू का रडतोय? तर म्हटलं असं असं आलंय. इथं बैल आला तरी आपल्याला आपल्या घरी बैल आहे असं नाही, वाटतं. बैलाविषयी माझं प्रेम पहिल्यापासूनच आहे आणि असं राहणार शेवटपर्यंत. मित्रांनो, बैलगाडी शर्यत क्षेत्रात मी समोरनं बघितलेली गोष्ट आहे. स्वतःच्या घरात खायला नसलं तरी चालेल, पण बैलाला कुठली गोष्ट कमी पडून दिली नाही असं सुशील जाधव आहेत. बैलाचे शिंगऱ्याचे जुने मालक आणि अजून पण प्रत्येक ठिकाणी बैलावर असतात. काय सांगचाल? बैलाचं काय, बैल पहिल्यापासून आपल्याकडेच, बैल इकायच नव्हता खरं. पण अक्षरशः म्हणजे ह्यांच्या आधी दुसरा एक फोन आलेला हा बैलाला इकाय, म्हणजे म्हणला पळतोय बैल, काय नियोजन लागणार. म्हणला बैल द्यायचा का? म्हणलं चालतंय बघ. म्हणलं आता काय, बैल जवळ जाणार होता. फक्त दोघं यायची तारीख एकच होती. त्यांची बी 7 तारीख होती. दुसरे बी येणार होतं, ती बी 7 तारखेलाच येणार होतं. फक्त मग त्याच्या आधी ह्यांचा फोन झाला आणि मी बोलता बोलता म्हणला अहो गिरायक आलंय. तर मग ह्यांनी म्हणले आपल्याला बी, मी बोलणार नव्हतं पण ती म्हणले आलंय तर मग आपल्या इकडे बी आपलं चाललेलं बैलाचं घ्यायचं. तर म्हणले पप्पू शेटला द्यायचा का बैल? म्हणलं मग चालतंय. मी एका मिनिटात सांगितलं चालतंय म्हणलं. पप्पू शेटचा चांगुलपणाचा हो, तिथं फायदा झाला. पप्पू शेटनी बऱ्याच वेळा मदत केली आहे. तर बैल आपल्या इथंच राहणार होता. ती म्हणले बैल घेऊ, फक्त बैल मालगावात ठेवायला लागेल. म्हणलं चालतंय. उलट म्हणलं आपलीच वस्तू आपल्या जाऊन रात्री समोर डोळ्या पुढे काय नाही. म्हणलं चालतंय. आणि आता दुट्या द्या म्हणून बैल इकडे आहे, बैल तिकडे बी राहणार, इकडे बी राहणार. बैलाचं फक्त काय, पहिल्यापासून बैलाला बऱ्याच जणांनी बघितले. आता सगळी म्हणतील संघर्ष, पण बैलाचा संघर्ष बरं लय जणांनी बघितलाय ना, आपण तर केलाय बी. आणि लोकांना सांगितले तुझा बैल कसा पळतोय बघतो मैदानात. हो, पळतोय बैल, नाही. बैलाच्या दमक आहे. हो, बैल काय, बैलानं लय केले. बैलाला अक्षरशः कड लागली, मधनं लागलं. एखादा मोठा सिमी असला भेदभेद, पण खाली जाताना बैलाच्या कानात बोलत असतो की ही करायची ती करायचे. काल कड लागली तर काल म्हणलं काल दुरवा होडवत जायचं म्हणलं कडतनं. आणि महत्वाचं नंतर मेसेजवर जी बैलाची चाती आहे ती इंस्टाला काय लय नाही, ती हाता मोजण्यासारखी. ती आपला काय बैल एवढा मोठा झाला नाही अजून की लय चात्या व्हायचं. पण त्यांनी सांगितलं की अहो निकालाच बैलानं कोंडावर केलाय. मला तिथं हसा आलं. मग नंतर व्हिडिओ बघितली नीट. आपल्याला बघायला होत नाही, आपण खाली सुट्टी करायला जाणार, बैलाचं इकडचं तिकडचं बैल पळून आल्यावर बैलाचा आराम होतोपर्यंत आपण मोबाईलला हात लावत नाही. काय झालंय ती म्हणजे गट काढलाय, सिमी काढलाय, ती नंतर बघायला भेटतं. पण बैलावर फक्त पळून आल्यावर बैल पुढे इतराय थांबायला, त्याच्यामुळे बैलावर जीव. आणि महत्वाचं आयनन भाऊनी लय बैल गाडा. नक्कीच. आणि आत डोळ्यातलं पाणी आलं. बघा, प्रेम असतंय जनावरांवरती, बैलावरती, आणि घरचे आई वडिलांवरती बी प्रेम असतंय. काय बोलता विनोद शेठ, बोला. आईंचं भाऊचं म्हणजे एवढं आहे, ज्यावेळी मी ह्यांच्याशी बोललो ना की मी भाऊंना फोन केला की भाऊ मी असं असं करतोय, बैल घेतोय, तर ते म्हणले कोण? म्हणलं अहो मीच. भाऊंना एवढा आनंद झाला, म्हणले की तुमच्याकडे बैल जातोय म्हणजे बैलाचं सोनच होणार. आणि कितीतरी लोक बोलले की बैलाचं तुमच्याकडे गेल्यावर सोनच होणार. पण बैल अड्ड्यात दिसत नसल्यामुळे पहिरं नव्हतं ना काय. मग पहिरं कोणाचं? नेमकं आमच्याकडे मैदान पडलेलं एकसरचं. पण खरं सांगतो, ह्याला गुलाल दिला आंधोडच्या सोन्यानं. म्हणजे आम्ही राहिलेलो तिकडं 2-3 वेळा आमची गाडी राहिलेली. तर मग आंधोडच्या सोन्याचा मालक आहेत सुरेश पाटील, त्यांचं खरंच आभार. आंधोडच्या सोन्याला आम्ही फोन केला की असं भागातलं मैदान आहे आणि शिंगरे आपण घेतलाय आणि मला पाहिजे. अक्षरशः त्यांच्या भागातली मैदानं सोडून तो आपल्यासाठी इकडं आला. आणि आंदोडच्या सोन्याला सुद्धा एवढा आपल्यापेक्षा लय मोठ्या पायऱ्यात पळत होता, पण तो जो बी 19-20 होत होतं सेमीला, त्याला बी गुलाल नव्हता. पण मी त्याला अगोदरच बोललेलो की तू फक्त शिंगऱ्याच्या गाड्यात पळ, तुला बी गुलाल भेटेल, आम्हाला बी गुलाल भेटेल. आला 12 तारखेला गाडी आमची मेघाला राहू द्या, पण बैलावर येप पडलं, गुलाल पडला ना आम्ही बैल घरी आणला नव्हता. बैल आमच्या घरी येतानाच गुलालात आला, म्हणजे येतानाच सण पावला ना आला. 12ला गुलाल झाला, थांबलो. 19 तारखेला आदतवर नाग्या बरोबर पळालो, त्याचं नियोजन झालं. तिथं सुद्धा गाडी फायनलला फॉल गेली म्हणून 6 झाला, नाहीतर अशी पळून 2-3 मध्येच झाला असता. 19ला झालो की परत 8-7-8 दिवसाचा गॅप टाकला. 25ला ओपनचं मैदान होतं. सोनगावच्या कैचीवाल्यांना फोन केला, त्यांचा आमचा पहिल्यापासूनच संबंध नावडकरचं. तर अमोल नावडकरनं म्हणजे 2 मिनिटात मला
हे दिला आणि कुठली वायदी नाही पावती नाही काही कशाचीच कसली अपेक्षा केली नाही. म्हणजे बरेच जण मला म्हणले की कसं काय बैल, तर मी म्हटलं की खरंच अमोल नावळकरनं मला बैल दिला आणि दिला बैलानं तिथं 2 नंबर केला. मग तिथं झाल्यानंतर परत आम्ही तिरकवाडीत पडलो. सेमीला 1 नंबर तास लागलं, थोडस 19-20 झालं, मार खाल्ला आपण. तुम्ही 2 महिन्यात किती फायनल झाली बैलाची? 5 फायनल झाली. 2 महिन्यात बोल तर 5 फायनल झाली. तिथं झाल्यानंतर 25ला झालं. 10 तारखेला बी शिरवळला बैल एवढा पळला म्हणजे कोणी बी 7वा सेमी होता ना, 7वा सेमी बघायचा ड्रोनचा. अक्षरशः आतापर्यंत जिंकलेला व्हिडिओ जेवढं बघत नाही ना तेवढा त्याचा मी ड्रोनचा हारलेला व्हिडिओ बघतो शेंगऱ्याचा. कोणी बी ड्रोनचा व्हिडिओ बघायचा फक्त. जेवढी बी मातबर ज्यांच्या गळ्यात मला आयुष्यात कधी पळायला भेटणार नाही ना त्या असा टॉपचा सेमी होता तो. म्हणजे पुसेगाव यंदा केसरी लक्षा बी त्याच्यात, खांडाचा बाळ्या बी त्याच्यात, बापूंचा पुसेगावचा बैल बी त्याच्यात, एवढी मोठी बैल सगळे त्या ह्याच्यात. आणि आपण 2 नंबर तासावर नव्हतो. फक्त कसं तर कडनं तर पळतो त्यामुळे बैल लागून आला. तरी सुद्धा जर ती गाडी सरळ पळती का नाही तर नक्कीच म्हणजे आम्हाला एवढी मैदानं झाली का नाही सगळ्यात मोठा आनंद आपल्याला त्या सेमीत भेटला असता. एवढी गाडी आपली 3 गाडी पुढे पळत होती चंगऱ्या, एकार करून पळला. पण काय शेवटी बॅड लक गाडी कडन असल्यामुळे थोडीशी पुढच्या रानात हे झाली. शिरवळचं मैदान झालं, मग थोडस मार खाल्लं ना 2 मैदान. मग जे मला बावड्याच्या मैदानात ज्या पायऱ्यानं म्हणलेलं की आपण पळू आणि नंतर पण तो आता ते नाव सांगत नाही, मोठ्या गाडीला फक्त घासला आणि तो क्वार्टरला उतरला. तिथनं पुढे माझं 15 फोन उचलला नाही त्यानं. आता ते बी कुठं नाही. त्यामुळे काही हारजीच सुरू असते, कोण काय कायम गुलाला जात नाही, होत असते पण नसते कोण कोणाचं. त्या गाडी आपल्याला ती पळायची होती ती बी राहिली असती. मग तिथून पुढे परत पायऱ्याची वनवा झाली. म्हणजे 25 तारखेला बैल 2 नंबर करतोय आणि 2 तारखेला 10 तारखेला बैल सीमेला मार खाल्लाय 1 नंबर तासानं. तिथनं पुढे आपल्याला पैरच नाहीत. म्हणजे पैर नाहीत म्हणजे जे हवंय तसं. पण खरं सांगतो जी आम्ही पैर जोडलेत ना ज्यांच्यात पडलोय आमचं सगळ्यांसंग गौरवाचा संबंध आहेत. मग परत नागेवाल्याला फोन केला की असं आहे. त्यानं बी आपल्याला मागं पुढे बघितलं नाही. 26 तारखेला आम्ही नेमकं झालेला. मग ते म्हणला चालते आपली गाडी हाणू. 7वाडीत गाडी आणली. परत 7वाडीत आम्ही क्वार्टरला राहिलो आणि क्वार्टरला बी मग ते ऍक्च्युली चिठ्ठ्या झाल्या. आम्हाला पळायचं होतं कारण आपल्याला पळून करणे होतं. पण नंतर बऱ्याच मालकांची इच्छा होती की नको पळायला, 3रा फेरा दुसऱ्या दिवशी मैदान होतं ना त्यांचं. मग चिठ्ठ्या काढल्या आणि चिठ्ठीत आमचा तिथे 1 नंबर आला 7वाडीत. आणि 7वाडी झाल्यानंतर कालचं मैदान. आणि काल बैलानं म्हणजे जी म्हणली का नाही आतला बैल बैलानं दाखवून दिलं मी आतला. आता त्याला बोला येत नाही त्यामुळे त्यानं करून दावलं की मी आतला नाही बाबा, मी बाहेरनं बी पळू शकतो. आणि किती बी काय केलं तरी मी तरी सांगतोय काहीतरी मोठं नाही. वासरांना किती आतनं लागून येऊ दे काय लागू दे बैल उचलतच नेतो. फक्त आता मोठ्या बैलाला एवढं रेटनं सोपं आहे का दादा. त्यामुळे तिथं पण झालं. कालचं वासरू लाडक्या त्यानं ऍक्च्युली त्या लाडक्यानं आमची गाडी मारली होती सेमीला. मग आपल्या गाडी मला ती वासरू एवढं आवडलेलं कारण शेंगरे एवढा पळत होता. आपली गाडी कडनं पडली त्या दिवशी नाग्याची आणि त्याची कडनं पळणं थोडंसं व्हायचं झालं. पण आतनं गाडी होती लाडक्याची. लाडक्यानं आपली 7वाडीत गाडी मारलेली. मग मला ती वासरूच आवडलं. मी लगेच गेलो त्यांच्याशी भेटलो वगैरे. त्यांना बी मोठ्या मनानं मला लगेच पुढच्या मैदानात पायरा दिला गाण्यांचा लाडक्या. आणि गाडी काल राहिली कडन 3 फेर कडनं पळली. वासरूच पळते वासरू म्हणजे ना जसं आपली इच्छा होते का ना आमची म्हणजे तकतकी जसा नाग्या भेटला आम्हाला तसं आम्हाला वाटत 1-2-3 वासरं. मी अजून सुद्धा 4-5 वासरवाल्यांना आता ते बघतेली. एवढं फोन एवढं म्हणजे मी घरच्यांना एवढं फोन करत नाही एवढं मी त्यांना फोन करतोय. पण त्यांना पण माझ्यावर विश्वास ठेवावा आणि एकदा फक्त वासरू द्यावं मैदानात. बैल नाराज करणार नाही. बैल काय आपल्याला त्यांनाही करणार नाही. आता एकच इच्छा आहे हिंद केसरी हाणार. गाडी जर मधनं लागली तर बैल आपल्याला नाराज करणार नाही. आता सगळं कडनच पळतोय आतापर्यंत पण मधनं असतंय हो. माणसं कशाला 2-4 चिठ्ठ्या टाकत बसले असते. पण आता ती बरं झालं नियम निघालाय. जे नशीब आहे ते आहे. आणि दरवर्षी काहीतरी बैल कडनं पळायला लागलाय. नियम एका चिठ्ठीचा निघाला बैल कडनं पळला ना तुमचा. त्याला सगळं कळतं. ज्या वेळी येईल का नाही जसं पाहुणं ना मी त्याच्या संग बोलतो. आमच्या टीमला माहितीये ज्या वेळी शेंगऱ्याला म्हणलं ना शेंगरे आज आपल्याला असं घडवायचंय, शेंगरे आपल्याला आज कसं करायचंय, त्याच्या आवाजातली म्हणजे लगेच फुसफुस सुरूच होती त्याची. त्याचं कान बिन लगेच टावकारत. शेंगऱ्या म्हणलं तरी ते होतं. आणि बैलाला कोणी बी सांगावं की तापवाय बिपायला गेला ना आकाश असला विषय संपला. त्या दिवशी बी आकाश होता. मला माहित होतं खालना आख्या मागं उभं राहिला ना तर बैलाला आवाज द्यायची गरज नाही. बैल गाबाळ घेऊन जाणार.
त्यामुळं आक्यानं बी आमच्या वेळेस अड्डे असतील तेव्हा सुट्टी काढावी अशी माझी त्याला विनंती आहे. असल्यावर कसं फरक पडतो, कारण आकाश असला तर बैलाचे मागणं सगळं काय बाकीचं करू शकतो, आणि सुशील असलं तर सुट्टीचा आमचा प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे सुट्टी गंडत नाही. जरी काय नसलं तरी सुशीलच्या शब्दावर पण मोठमोठे सुट्टी मेकर येतात. त्या दिवशी बी सुट्टीला त्यांच्या फोनवर आले ते निखिल साचपडे, त्यांनी बी केली, आणि एवढा मोठा सुट्टी मेकर आहे. आणि खरं सांगतो आम्ही त्या माणसाला काही पैसे बी दिले नाहीत, कारण ज्यावेळी आम्ही दिलं का नाही त्यावेळी, कारण ज्यावेळी हिंद केसरी होईल किंवा आपण काय होईल, कारण काही काही माणसांचं असं लगेच फाडायचं नसतील, कारण निखिल एवढा मोठा सुट्टी मेकर आहे. पण आपला शेतकरी असतोय तर तो बिचारा येतोच, किती गाडी असेल नसेल त्यांची नसेल ना तर आपली गाडीच्या सुट्टीला येतो निखिल. राजापूरचा किरण ड्रायव्हर म्हणजे पहिल्यापासून आपल्या शिंगऱ्याचा ड्रायव्हरच. मग सुट्टी वगैरे असली का नाही किती ड्रायव्हर येतात, आणि बैलानं म्हणजे दुश्मन एवढे आहेत पण दोस्त एवढे 5-10 असे कमावलेत की जे जीव वळून टाकतात. त्यामुळे ती 4-5 जण बैलाच्या आजूबाजूला असली का नाही बैल खचत नाही, बैल गाडी लावणार का तर लावणार. मेन म्हणजे आमची टीम एवढी चांगली आहे ना की म्हणजे मी असतो पुण्याला, बऱ्यापैकी नियोजन मी फोनवर वगैरे करतो, पण इथलं जे असतंय सगळं तर म्हणजे कसं आहे, कोण पण उद्योग सोडून करणं सोपं नाही. तर ह्या सगळ्यात ही जी आता रामाची फुसफुस ऐकू येते का नाही, त्याचं म्हणजे जे कष्ट आहे का नाही ते वैभव गाडवेचं. कारण वैभवनं त्याचं आवत काठी जे काही सगळं केलंय वैभव, तर वैभव असतील आपलं वरकडे आहेत, आणि बाबू पुढे आमचा म्हणजे धरायलाच असतो बाबूराव, पुढे गाडी धरायला एकटा असला तरी गाडी पुढे धरतो. सुट्टीला आमचं पाहुणं असतात, सुट्टीला एकटा उभा असला तरी 4 माणसांचं काम आमचं वैभव पहिलवान येते, एकटंच बैल आपण धरते ती. त्यामुळे होतं, आणि आमचं म्हणजे गाडी पिकअप जी बैलाला कायम असते गाडी, आमच्या गावात जायचं असेल तर आमची पिकअप असते. आणि मालगावची तर तुम्हाला माहितीये मानेसारखा निस्वार्थ माणूस बघितला नाही. बैल गुलालात राहावा म्हणजे त्या गाडीवाल्याचं एक म्हणजे कुणाचं बी असेल का नाही, गाडीवाला काय हो कुठला आलं तर मला गाडीवाला म्हणतो आपलं फेरा एक मारावून घरी जावं, लवकर घरी तो गेला का नाही की म्हणजे एवढा अभिमान जर असेल तसंच आमचं बी गाडीवालं तसंच येते. आमच्या गाडीवाल्याच्या डोक्यात एकच गुलाल झाला पाहिजे. तसंच म्हणजे दोन्ही पण आमच्या ज्या गाडी येते, मालगावची बी गाडी आणि आमची बी गाडी, दोन्ही पण आमचे म्हणजे टीम एक नंबर. आणि त्याच्यामुळे हे सगळं यश दिसतंय, म्हणजे एका मिनिटात येत नाही, हे सगळ्यांचं कष्ट आहे त्याच्या पाठीमागे. तर जे रामासाठी आम्ही जे ग्रुप तयार केलाय आता पपुशेट असतील, पपुशेटांना आम्ही जे ऍड लावलं म्हणजे ग्रुपनं जे ऍड लावले, जे ऍड लागले ग्रुप मुळे लागले. ग्रुप काही एक असं आम्ही काय भाऊ असं कोण नाही, ग्रुप सगळे लांब लांब वेगळ्या वेगळ्या गावातली सगळी जण एक वरखेडवाडी आमच्या या पंचकृषीला असं वेगळे वेगळे प्रत्येक गावातलं वेगवेगळे आम्ही एका गावातलं कोण नाही. आणि ग्रुप मध्ये सांगायचं हे आवर्जून असा विषय आहे की ग्रुपच्या बद्दल सांगायचं आहे त्यासाठी की या ग्रुपचा बरेच जण याचा त्रास बी होतोय. आता समजा मी गावात सरपंच आहे, माझा ट्रॅक्टर वगैरे उभा ठेवतो, ज्या दिवशी मला सांगेल की उद्या आपल्याला जायचंय, आम्ही ट्रॅक्टरला बघाय बी जात नाही, कितीतरी काम असलं तरी त्याच्याकडे काय बघत बसत नाही. हा काम असतो, काम सोडून देतात जे ते प्रत्येक जण. हा वाईतला आहे, सिंधुदुर्ग वाईत राहतो तरी वाईतनं हा इथे त्या दिवशी सुट्टी असं म्हणजे प्रत्येक जण सगळ्यांचा ग्रुप असा एकत्र ग्रुप आमचा आहे, काम धंदा करणारे सगळेजण त्या दिवशी मैदानावर जायचे, त्या दिवशी ग्रुप म्हणजे सगळेजण जमा होतात. माणसं जोडणं थोडक्यात बैलानं बैलानं रामासाठी राम म्हणजे सगळं हे झाले. आता शिंगऱ्या त्याचाच भाव थोडक्यात झालेला आहे. बघू आता पळेलच लवकर, 21 जून झालं की हीच गाडी पळेल. ज्या दिवशी आमच्या रामाला गुलाल करून दिल ना त्या दिवशी खरोखर म्हणजे एवढा मोठा आनंद असेल तो आयुष्यातला, जेवढं आम्ही 2 वर्ष जे गेलं त्यासाठी त्याचं. आपली 19ला मैदान झालं आणि इथं तर गुलाल झालेला पण मेघाचा भेटला, आणि गाडी फायनलला राहिली, सेमी काढला, फायनल म्हणजे एकाच कोपऱ्यात आहे का नाही वैभव, म्हणजे एवढा मोठा माणूस म्हणजे नाही का ते असं किती संकट होते, वैभव असा नडतो 10 माणसं आली तरी पण वैभवच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. म्हणजे ती कसं तो जो आनंद असतो ना म्हणजे त्या जे आनंद असतो, कारण ते 2 वर्षाचा संघर्ष होता, 2 वर्षानं गुलाल लागलेला आपल्याला. कारण प्रत्येक वेळी जायचो आम्ही काय बिंजोड केले नाही, म्हणजे आपलं उगाच जायचं 4 गाडीत ते काय यायचं म्हणलं ती कधीच केलं नाही. मार खाल्ला आम्ही एवढे, पण उगाच काय करायचं म्हणून उगाच बॅनर नाही बनवत बसलो कधीच. मेन म्हणजे कसं होतंय माहितीये का, हे झाले आमची टीम, पण आम्ही पहिल्यापासून म्हणजे आम्ही उचलून जात होतो शिंगऱ्याच्या मागे इकडं, म्हणजे जेव्हा शिंगऱ्या पळायचं तर आम्ही मालगाव मध्ये जायचो तिकडून. पण आता मालगाव मध्ये जेव्हा शिंगऱ्या असतो तर आम्हाला सगळ्यात म्हणजे मोठी जी रोहन जाधव, म्हणजे त्याचा बी एवढा जीव जसा आकाशचा जीव तसाच रोहन जाधवचा लय जीव. परत गोट्या म्हणजे त्यांची जी टीम आहे
अथर्व, छोट्या, काळंगवाडीचे पोरं म्हणजे भरपूर पोरं आहेत. त्या सगळ्यांना जीव म्हणजे खरं सांगू का, बैल पळतोच हो, सगळ्यांचीच बैल पळतात. पण जेव्हा सगळ्यांचीच इच्छाशक्ती होती का नाही की आपला बैल राहिला पाहिजे, त्यावेळी यश भेटतं. हे जे सगळ्यांचं प्रेम आहे ना तुमचं, आज मी कुठल्या बी मैदान पळू दे का असेल तर अमोल शेठ तुमचा मला 4 दिवसाला फोन असतो, काय नियोजन आहे, कोणाला फोन लावू म्हणजे मालकाला करत नाही पण तुम्हाला करतो. म्हणजे तेच सांगतोय की इव्हन म्हणजे आता मी तुमचं बी आभार मानतो की ह्या याच्यातनं की कुणाला पायरा करायचा आहे, कुणाला फोन करू का, म्हणजे एखादा माणूस काय म्हणतो की मी माझे रिलेशन का वापरू. आज शेवटी कसं आहे, तुमच्याकडे स्वतःचा बैल आहे. कोण बी माणूस आता जसा आमचा भाऊ बोलला तरी कुणाला बी आपलं वाटतं, तुम्हाला बी वाटलं पाहिजे आपल्या ना. ताकदीप्रमाणेच आपण ताकद लावायची, आपला बैल किती पळतो त्या पद्धतीने. पण त्यामुळे पण तुम्ही कुठला बी कुठला चांगला पायरा आला मोठा तर तुम्ही लगेच मला सुचवता की बाबा शिंगऱ्याला आपण हा बैल घालता का, मी यांच्याशी बोलू का. त्यामुळं की आहेच. चला नक्कीच असाच गुलालात राहू द्या आणि हिंद केसरी होऊ द्या. त्याचबरोबर तुमचे नातेवाईक बी येऊन इतक्या उशीर मुलाखत ऐकली त्यांची, मावस भाव आहे माझा. धन्यवाद. कारण बघा त्यांना बी बैलगाडी शर्यत क्षेत्राची आवड आहे आणि त्यातूनच ही त्यांचा मुलाखत खानदानी ऐकली. नाद आहेत, ते रायगावकर आहेत. हा, रायगावकर म्हणजे खानदानी नाद आहे. त्याचबरोबर घरातील सर्व कुटुंबीय घरासमोरच बैल बांधायला येते. आज आई नाही पण आईचं नाव अखंड महाराष्ट्रभर मिनिट. बैल करतायत. एक मिनिट बोलतोय. बोला. ऍक्च्युली आई नाही पण आहे ना, कसं असतं माहितीये का, ही आता ही सगळं आमचं आपण उशीर चर्चा चालली आहे, पण ही पडद्यामागचं जे कलाकार असतात का नाही तसं, तर ह्याच्या अगोदर वहिनी उठलेले असतात सकाळी, पाणी गरम करून सगळ्यांच्या आंघोळ वगैरे करून सगळ्यांचं बऱ्यापैकी 90% तर घरनं नाश्ता करून आम्ही सकाळचा 6 वाजता निघतो. त्यामुळे ह्या सगळ्यात करतं तर ह्यांच्या आईचं म्हणजे वहिनींचं यांचं बैला मागं कष्ट दीदी करणं ते बोलणार दिसून आहे येत का नाही. दीदी? आणि खरा गुलाल म्हणजे आहे का ना, ही जी इच्छाशक्ती ही कन्या आहे. हा, बोल ही न- बोल ना दीदी, अगं बोल. बोल बोल दे तिच्याकडे माईक. कारण काय माहितीये का, मुंबईत असू दे ती कुठं असू दे, ती ऑनलाईन बघतच असते, गट निघाला काय निघाला काय झाला, तिच्या चेहऱ्यावरला हसू कालचे जे होते ना, कारण कोइन्सिडन्सली काय व्हायचं की ती असताना गुलाल भेटला नव्हता. आणि आमची लई इच्छा असायची की बाबा आमचा बारका भाऊ असेल, कारण हे कसं इच्छा आहे, हे बैल घेताना म्हणजे ही दोघा भावांबद्दल एकच बोल, खरं सांगतो की दुष्ट लागाय नको, राम लक्ष्मणाची जोडी आहे. हो. म्हणजे ह्यानं बोलावं आणि त्यानं करावं, किंवा त्यानं बोलावं आणि ह्यानं करावं. म्हणजे हे बैल घेत असताना का नाही, तुम्हाला खरं सांगतो, वैभवचं आमचं सगळ्यांचं बोलणं होत होतं, पण पप्पू शेट म्हणजे ना मला बैल घ्यायचा आहे असं कधी ह्याला बोलले नाही ती. कारण आणि हे भैया काय म्हणतोय असं कधी केलं नाहीत, फक्त हे म्हणलं की म्हणजे भावाची इच्छा आहे ना, म्हणजे काय म्हणणं आहे, भैयाला बैल घ्यायचा आहे का, घे. अहो म्हणजे बाहेर गेला की ती थोडी काय असं साखर तेल आणायचं होतं की बाबा भैयाला वाटतंय म्हणून घे. म्हणजे आज एवढं त्या माणसानं आहे का नाही, पिंकू शेटनं भावासाठी एवढं भावा प्रेम आहे त्याचं की आजपर्यंत दुनियानं कुणी काय म्हणू दे, एवढी वायदे घालवली, त्याने एवढा पैसा घालावा काय, पण त्या माणसाने एकदा सुद्धा मनात असं किंतूपर्यंत आणलं नाही. म्हणजे तू भैया कर, मी तुझ्या पाठीमागे आहे. म्हणजे उलट ह्यांचं असंच दुष्ट लागाय नको आणि असंच प्रेम शेवट पर्यंत मस्त. कारण त्याचा ग्रीन सिग्नल येत नाही ना, तर आमच्याकडे हे बी येत नव्हतं, कारण म्हणजे शेंगऱ्या घेणं म्हणजे शक्य नव्हतं. म्हणजे ती 4 दिवस मला अनपाणी कळत नव्हतं. मी एक ठिकाणी गाडी लावलेली, मला दुसऱ्या दिवशी गाडी गावत नव्हती. सगळ्या रथाचं सारथी तुम्हीच आहे. नाही, सगळे मला तर लय काय काय बोलतात, मागं का मिळाले मला सगळे म्हणतात की ह्यो लय बोलतो, ह्याचा बैल नाही, हा काय मालक नाही, हा कासरा धरा. पण खरं सांगू का, मला शिंगऱ्याचा कासरा धरले जो अभिमान आहे का नाही, ते मालक बनण्यात बी नाही मला. आणि त्याचा कासरा माझा जवळ जीवात जीव आहे तर असाच माझ्या हातात राहावा. आणि तो जवळ आहे का नाही, माझ्या घरी गाय आहेत, मी अजून काही संपलेलं नाही, माझी गाय गाभण आहे आता. वासरू झालं ना, जोपर्यंत शिंगरे आहे, आणि मी आज नाही बोलत, जसा माझा मल्हार होता ना तेव्हा तुम्ही म्हणला तसाच माझा मल्हार शिंगऱ्याच्या लायक पळाला नाही. आता जी सगळ्यांना वाटतं ना की शिंगऱ्याच्या गळ्यात पळायचं, शिंगऱ्याच्या गळ्यात पळायचंय, तुम्हाला माहिती अमोल शेठ, मी म्हणावं शिंगऱ्यानं घरनं सोडून आणावा दोघांना बी, पण शेवटपर्यंत मी माझं वासरू शिंगऱ्यात पळावलं नाही. माझं त्याला एक पळतच नाही तेवढे, मी काय बैलाचा अपमान करू. बरोबर, 100%. तसं पण आता पहिल्यापासून पोटात असल्यापासूनच काळजी आहे, त्याच्या शेजारीच बांधणार आणि माझं वासराला त्याच्या गळ्यात पळावणार. पहिलवान तालमीत बांधल्याशिवाय घडत नाही. नक्कीच दीदीकडे द्या थोडं त्या. बोल की. बाळा, नाव काय तुझं? दीप्ती स्वरूप मांढरे. हा, आणि काय बैल पळत्यात आता बघा, बाकीच्या मुली वेगवेगळ्या टीव्ही मोबाईल अशा किंवा अभ्यासामध्ये असतात, तुम्हाला बैलगाडी शर्यत काय वाटतं नक्की बैल पळायला गेल्यानंतर? आता घरातनच आहे म्हणल्यावर हा,
रामा तर काय भावासारखाच आहे आता. हा भावच आहे. अजून एक आलाय आता शिंगऱ्या. शिंगरे आलाय आणि फायनल घेतल्यानंतर काय वाटतं, आनंद काय असतोय? स्वतःच बोर्डाची परीक्षा सगळ्यात भारी गेल्यागत वाटतं. होय, बोर्डाची परीक्षा गेल्यागत वाटते भारी. बघा नक्कीच. आणि आता हिंद केसरी होणार आहे म्हणते सगळे, हो मग होणार का? होणार एकत्र होणार दोघं. हा आलाय दुसरा बोलायला वाटतं तू. हे बोल बाळा, कुठला बैल आवडतोय तुला? तुझा बैल आवडीचा कुठला चांगला? तुला कुठला बैल आवडतोय? रामा शिंगऱ्या. हा? दोघं बी आवडते. हा हिंद केसरी ड्रायव्हर आहे तू. तर विनोद हा बोलला आमचा वायदी रामाला एवढी वायदी दिली तेवढी वायदी दिली. हा. म्हणजे आमची इच्छा होती त्या बैलांवर पळायची, हा म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि वायदी दिली. असं काय ते समोरून म्हणले नव्हते की आमच्यावर पळा, आमच्याकडे मला द्या, वायदी द्या. आम्हाला इच्छा होती, हा, आमच्या इच्छे खातीर आम्ही गेलो. त्यामुळे हे त्यांना मागितली त्यांनी नाही. मागितली नाही का काय नाही, आम्हाला इच्छा होती म्हणून आम्ही गेलो आणि हा. त्यांच्यावर भाऊ हा. आमची म्हणजे चर्चा चालती माणसाची, हा, हे हा. लय वायदी देणारी आहेत, हा. वायदी देण्यात आमचं नाव खराब आहे. हा, हा. पण आमची इच्छा तुम्हाला होती. वाटायचं ना आपला बैल पळावा. हा, आपला बैल पळत होता, आपण काहीतरी व्हायचं म्हणून आम्ही म्हणायचो चांगला बैल अजून भेटावा. हा, हा. त्यासाठी आम्ही वायदी दिली. म्हणजे याला वायदी नाही म्हणत की आमची इच्छा असायची की त्या बैलावर पळायची. पण आता असं वाटत नाही का, आता तुमचा बैल दुसरा पळतोय, तुम्हाला घ्यावी वायदी म्हणून? नाही आमचं वायदी बिदी घ्यायचा विषयच नाही का. म्हणजे देण्याची दान ते. चला तुम्ही वायदी दिली तरी एखाद्याच्या बैलाला रतीब झाला असेल हा, तिकडं. हा. ही तुमची इच्छा असेल. त्याचं काय पुढचं असेल ते असेल त्या मालकाचं, पण आमचं वायदी घ्यायचा तर आमचा तर विषयच नाही. हा. पण जी वायदीचं ती म्हणतात ना माणसं, जर आमचा भाऊ बोलला की याने आपण वायदी घालवली एवढी हा. तेवढी, हम्म. त्या आपली इच्छा होती त्या बैलावर पळायची म्हणून आम्ही हा नाही बरोबर की. हा. नाही, त्यांना सुद्धा व्यवस्थित सांगितलं हा. की कुणी मागितली नाही कोणी आपल्याला. मागितली नाही, आम्ही आमची इच्छा होती त्या बैलावर पळायची म्हणून आम्ही आपलं चला. त्यांचं काय असेल ते चला तुमचं देतो बाबा, पण आम्हाला तुमच्यावर पळायची इच्छा आहे. हा. पण शेवट नशिबानं नाही, काय ना सेमीला कडी यायचं, काय व्हायचं, काही ना काहीतरी व्हायचं. त्यामुळे जाऊ दे, आता घरची गाडी एकदा पळल. पळणार गुलाल झाला तर- रामासाठीच आम्ही शिंगरे घेतलाय खरं तर. बर 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 शिंगरे घ्यायचं कारणच रामासाठी. बर बर बर.